तर राज्यामध्ये आपल्याला आज दूध दरवाढीसाठी आंदोलकांची गर्दी पाहायला मिळाली। आंदोलकांनी निषेध नोंदवलेला आहे। तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। सातारा जिल्ह्यातील कराड जवळच्या वाठार इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध टँकर अडवून टँकर चालकाला दुधाचा अभिषेक घालून निषेध नोंदवलाय। अचानक झालेल्या घटनेचं एकच धावपळ उडाली आहे। दरम्यान कराड पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेतलंय। सातारा जिल्ह्यामध्ये या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबई बेंगलोर महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। तर बुलढाणा जिल्ह्यात सुद्धा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना शेतकऱ्यांनी दुग्धाभिषेक केलाय। तुपकरांच्या अंगावर दूध ओतून आंदोलन करण्यात आले। सरकारनं दूध दरवाढ करावी अशी मागणी स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी केली। आणि यानंतर आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते। तर बातमी आहे मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको यासाठी ओबीसीच्या नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। आत्ताची आपण ताजी बातमी पाहतोय। ओबीसी नेत्यांसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक असून मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको याबाबत सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडणं, सारथीप्रमाणे महाज्योती योजनेला निधी द्या ही मागणी सुद्धा करण्यात येते। तर अर्थमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण मंत्रीगट अध्यक्ष अशोक चव्हाण, ओबीसी विभाग मंत्रीगट विजय वडेट्टीवार तर या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि ओबीसी संघटनांकडून प्रकाश शेंडगे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या सोबत आहेत। थेट प्रफुल्लकडे आपण जाऊयात। प्रफुल्ल, आपण पाहतोय ओबीसी नेत्यांसोबत आज मुख्यमंत्र्यांची बैठक आहे आणि मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का नको या संदर्भात भूमिका मांडण्यावर नेमकी काय चर्चा केली जाणार आहे? किती वाजता बैठक सुरू होईल? मनाली, जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा या ठिकाणी समोर आला आणि त्यातल्या त्यात सारथीच्या संदर्भातली जी भूमिका या समोर आली होती, त्यावेळी ओबीसी समाजातल्या अनेक ज्या संघटना आहेत त्या संघटनांनी एक आक्रमक पवित्रा या ठिकाणी उपस्थित केला होता की सारथीच्या धर्तीवर महाज्योती ही जी योजना आहे ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी त्याला देखील मोठा निधी मिळावा या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार केला होता। आणि त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण देण्यात जात असेल तर त्याचबरोबर ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागू नये ही भूमिका न्यायालयात मांडावी ही मागणी देखील त्यांनी लावून धरली होती। या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होते। संध्याकाळी 5 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ही बैठक होईल आणि ओबीसी नेत्यांचं सर्व म्हणणं जे आहे ते या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार आहे। प्रफुल्ल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी आणि या बैठकी संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आणि यानंतर बातमी आहे अयोध्येसंदर्भातील, कारण अयोध्येमध्ये राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी आता तिथं सुरू झालेली आहे। जय्यत तयारी खरं तर ही सुरू झालेली आहे, कारण सगळ्यांचं लक्ष 5 ऑगस्ट रोजी होणाऱ्या अयोध्येमधल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाकडे लागलेलं आहे। तर भूमिपूजनासाठी गाभाऱ्यामध्ये 40 किलोची चांदीची वीट ठेवली जाणार आहे। त्याआधी 2 दिवस म्हणजे 3 तारखेपासून वैदिक होम हवन सुरू होईल। भूमिपूजनासाठी आधी मोठ्या प्रमाणात मान्यवर आणि सामान्य नागरिक सुद्धा येणार होते, पण कोरोना महामारीमुळे केवळ 40 ते 50 मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे। तर सामान्य लोकांना इथं प्रवेश नसणार आहे, त्यांच्यासाठी संपूर्ण अयोध्येमध्ये मोठमोठे स्क्रीन्स उभारण्यात येणार आहेत। दरम्यान या भूमिपूजन सोहळ्याला भाजपनं कुणाकुणाला निमंत्रण दिले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। या भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि विनय कटियार या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भूमिपूजन सोहळ्याचं निमंत्रण देण्यात येणार आहे। तर भाजपच्या नेत्या उमा भारती आणि सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहतील। तर आम्हाला निमंत्रणाची गरज नाही, मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन होते हे ऐतिहासिक अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे।
मैंने कल कहा था कि अगर राम भक्त है तो राम भक्त को इन्विटेशन की ज़रूरत नहीं है, उसका संबंध आप यहाँ मत जोड़िए। अब एक वहाँ भूमि पूजन का जो कार्यक्रम होने जा रहा है वो ऐतिहासिक है। एक बड़ा संघर्ष हुआ राम जन्मभूमि मुक्ति के लिए, वो न्यायालय की मदद से पूरा हो गया है। हजारों हमारे कर सेवकों ने बलिदान दिया है, खून बहाया है। हम उस वक्त वहाँ थे, हमने देखा है पूरी सरयू राम भक्तों के खून से कैसे बह रही थी, हमने मेरे आँखों से देखा है। मैं बार बार अयोध्या में जाता रहा हूँ, तो ये हमारे लिए एक बहुत ही रोमांचक और ऐतिहासिक क्षण है जो प्रधानमंत्री मोदी जी के हाथों से वहाँ भूमि पूजन हो रहा है। तो ज़रूर ये सभी लोग, चाहे अडवाणी जी हो, चाहे मुरली मनोहर जोशी जी हो, बाला साहब ठाकरे जी अब नहीं है, उद्धव ठाकरे साहब है, उमा भारती, साधु ऋतंबरा, अशोक सिंघल जी भी नहीं है, ये सभी लोग वहाँ थे। तो उनको तो निमंत्रण जरूर आएगा, उद्धव जी को भी आएगा। तो जब निमंत्रण आ जाएगा तो जरूर उस बारे में हमारा कार्यक्रम बनेगा। आणि आता सगळ्यांना उत्सुकता असलेल्या